नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे निराधार बांधव आहेत, विशेषतः श्रावणबाळ सेवा योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे निराधार बांधव आहेत, यांच्यासाठी पाहू शकता मे महिन्यासाठीचं पेन्शन जमा झालेलं नाही आहे. तर मे महिन्यासाठीचं पेन्शन जे आहे त्यांचा हप्ता जो आहे हा कधीपर्यंत जमा होईल आणि एवढा उशीर का होतोय, नक्की कारण काय? बरोबर पाहू शकता बहुतांश निराधार बांधव म्हणजे विशेषतः श्रावणबाळ सेवा योजना या योजनेचे लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांच्या आपल्याला कमेंट आल्या होत्या, मेसेज आले होते की त्यांच्या योजनेबाबत कोणीही अपडेट देत नाही आहे. तर त्यांच्यासाठी हा खास करून व्हिडिओ आहे. नक्की कारण काय आहे आणि मे महिन्यासाठीचा त्यांचा हप्ता मिळालेला नाही आहे, तर कधीपर्यंत मिळू शकतो, सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी नवीन असाल मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलवर तर आताच सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. सगळ्यात महत्त्वाची जी अपडेट आहे श्रावणबाळ सेवा योजना या योजनेसाठी, तर पाहू शकता ही जी योजना आहे श्रावणबाळ सेवा योजना या योजनेबाबत पैसे जे आहे हे खात्यात का आलेले नाही आहेत याची माहिती जाणून घेऊयात. नक्की कारण काय आहे? तर महाराष्ट्रातील श्रावणबाळ सेवा किंवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे अनेक लाभार्थी सध्या एकाच प्रश्नाने चिंतित आहेत. सरकारने पैसे वितरित केल्याचे सांगितले जात आहे, म्हणजे पेन्शन वितरित झालेली आहे मे महिन्यासाठीची, पण त्यांच्या आपल्या खात्यामध्ये पैसे जमा का झाले नाहीत, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर या व्हिडिओमध्ये याची संभाव्य कारणं जाणून घेऊयात. सर्वप्रथम, जर तुमचे मे, एप्रिल किंवा मार्च महिन्याचे पैसे अजूनही खात्यात आले नसतील तर घाबरण्याची गरज नाही आहे. अनेक लाभार्थ्यांची हीच समस्या सध्या आहे. बहुतांश लाभार्थ्यांचा हाच प्रश्न आहे. तर योजनेची माहिती आणि पेमेंट स्टेटसबाबत सामान्यतः DBT पोर्टलवर आपण चेक केलं जाऊ शकतं, तपासलं जाऊ शकतं. मात्र आपण कालच अपडेट दिलेली आहे. सध्या संबंधित पोर्टल आणि विभागीय प्रणाली अनेक ठिकाणी बंद किंवा अपडेट प्रक्रियेत असल्यामुळे ऑनलाईन स्टेटस जे आहे या पाहण्यामध्ये अडचणी येत आहेत. तर यामुळे जर पाहिलं तर अनेक लाभार्थ्यांनी तहसीलदार कार्यालयात जाऊन सुद्धा चौकशी करावी लागत आहे. पण काही वेळा तेथील रिपोर्ट देखील पूर्णपणे अपडेट नसतात, म्हणजे चुकीचे किंवा अपडेटेड रिपोर्ट नसतात. त्या कारणामुळे त्यांना खरी माहिती ही मिळत नाही आहे. आता मुख्य कारणाकडे आलो तर पाहू शकता पहिलं कारण म्हणजे KYC किंवा कागदपत्रातील त्रुटी, म्हणजे तुमचे KYC पूर्ण नाही आहे, कागदपत्र चुकीचे आहेत किंवा कमी कागदपत्र दिलेत, आधार कार्ड, बँक खातं, DBT लिंकिंग किंवा बँकेची KYC प्रक्रिया प्रलंबित असल्यास तुमचं पेमेंट जे आहे हे थांबू शकतं. दुसरं कारण आहे, हे झालं पहिलं कारण. दुसरं कारण आहे म्हणजे तुमचं लाईफ सर्टिफिकेट, जीवन प्रमाणपत्र जे आहे हयात असल्याचा दाखला पडताळणी आणि लाभार्थी यादीचे फॉरवर्डिंग तहसीलदार स्तरावर ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच पुढचं पेमेंट जे आहे हे केलं जातं. म्हणजे तुमचं हयातीचा दाखला नवीन वर्षासाठीचा अपडेट पाहिजे. त्याचबरोबर तुमची जी यादी आहे अगोदरची ही फॉरवर्ड जाऊन जी तहसीलदार स्तरावरची यादी आहे ही पुढे पाठवणं आवश्यक आहे, मंत्रालय स्तरावर पाठवणं आवश्यक असतं. ही जर प्रक्रिया पूर्ण झाली नसेल तर सुद्धा पेमेंट तुमचं अडकू शकतं. जर एखादं नाव डाऊटफुल किंवा संशयित यादीत गेलं तर त्या लाभार्थ्यांचे नाव पुढे पाठवले जात नाही. त्यामुळे DBT आणि KYC सर्व काही बरोबर असून सुद्धा त्या लाभार्थ्यांना पैसे मिळत नाही आहेत, पैसे अडकू शकतात. ज्येष्ठ नागरिकांच्या योजनांमध्ये मृत्यू किंवा लाईफ सर्टिफिकेटचं पडताळणी नियमित केली जाते. त्यामुळे अशा तपासण्यांमुळे काही लाभार्थ्यांचे पैसे या कारणामुळे तिथे थांबू शकतात, त्यांना मिळणं कठीण होऊ शकतं. आता महत्त्वाचा प्रश्न की पुढं काय करायचं? आता काय कारण आहे त्यानुसार तुम्ही त्याच्यावर कारवाई करू शकता. तर सर्वप्रथम तुमचं जर आधार कार्ड, बँक खातं आणि KYC माहिती व्यवस्थित आहे का नाही ते चेक करा, तपासून घ्या. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधून तुमचे नाव लाभार्थी यादीत फॉरवर्ड झाले आहे का नाही याची माहिती चेक करा. तिसरं म्हणजे संबंधित पोर्टल पुन्हा सुरू झाल्यानंतरनं तुमचं ऑनलाईन स्टेटस जे आहे हे चेक करू शकता, तपासू शकता. महत्त्वाचं म्हणजे अनेक ठिकाणी 15 जून 2026 नंतर पोर्टल पूर्णपणे सुरू झाल्यावरच नेमकं कारण जे आहे हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणतेही निश्चित निष्कर्ष काढणं सध्या योग्य ठरणार नाही आहे, तुम्हाला थांबावं लागेल. थोडक्यात सांगायचं झाल्यास जर तुमचा आधार, DBT, KYC आणि बँक तपशील योग्य असतील तर समस्या तहसीलदार स्तरावर प्रलंबित
किंवा पाहू शकता तांत्रिक अडचणींमुळे अडकू शकते. त्याचवेळी थोडं थांबणं आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्र तुमचे अपडेटेड तयार ठेवा आणि 15 जूननंतर ना पुन्हा स्टेटस चेक करा आणि जे काही स्टेटस दाखवत आहे त्यानुसार पुढची प्रक्रिया करा. तर अशा पद्धतीने तुमचे जर डॉक्युमेंट कमी असतील, KYCची अडचण असेल, जे काही असेल ते 15 जूननंतर ना स्टेटसमध्ये दाखवलं जाईल आणि मग जे काही कारण आहे त्यानुसार पुढची प्रक्रिया करून तुमचं पेन्शनचे जे लाभ आहेत यानंतरचे लाभ हे नियमित मिळू शकतात. त्याचबरोबर मे महिन्यासाठीचा सुद्धा हप्ता हा तुम्हाला मिळून जाईल. जर काहीच चुकी नसेल, काहीच तुमची अडचण नसेल तर तुम्ही निवेदन देऊ शकता. अशा पद्धतीने तुमचे पेन्शन अडकलेली आहे, तुम्हाला नक्कीच तुमची पेन्शन मिळून जाईल. तर अशा पद्धतीने श्रावणबाळ सेवा योजना या योजनेबाबत सध्याचे अपडेट आहे. 15 दिवस तरी कोणत्याही पद्धतीने पोर्टलवर काही महत्त्वाचे अपडेट चेक करता येणार नाही आहेत. त्यानंतर मात्र पोर्टल सुरळीत होण्याची शक्यता